तर माझ्या भावांनी बहिणींनो ऑनलाईन आपल्यासाठी एका लाडक्या बहिणीनं आपल्याला गिफ्ट पाठवलंय। ती आपली फॉलोअर पण आहे आणि सबस्क्रायबर पण आहे आणि तिनं आपल्यासाठी रक्षाबंधनचं खास गिफ्ट पाठवलंय। आता ते काय पाठवलंय की नाही थोड्या वेळात तुम्हाला अनबॉक्सिंग मी करून दाखवतोच। तर चला सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला। एक मिनिट थांबा, तुम्हाला दाखवतो आमच्या आई साहेब काय करल्यात। नाही इकडून दिसणार नाही, आम्ही सगळी माझी अजून आवरायची आहेत। आमच्या आई साहेब बघा नाश्त्याला काय केले, आज मॅगी केल्या गरगरीत। आणि महत्त्वाचा विषय काय माहिती आहे काय, आई साहेबांना आमचा नाश्ता दिला आणि आपल्याला गिफ्टचाच ओपनिंग करायचं आहे। पण मला कामाला आहे त्यामुळं आई साहेबांचं पहिलं आवरून घेतलंय मी। मम्मीचं सगळं आवरले, नाश्ता देऊन घेतलाय सगळा, आतरून काढून मस्तपैकी ढीग लावलाय। त्यामुळं माझी आवरायचे अजून। आई साहेबांचं सगळं आंघोळ घातली, नाश्ता दिलाय, आता आतरून काढले, लोटून काढले, सगळं झालं। आता फक्त मी आंघोळ करणार आहे। भांडी काय धुतल्यात मी मगाशी, जुनं काय परवा धुतले आपण बघितलं तुम्ही, त्यामुळे काही विषय नाही। कामं आवडतो मस्तपैकी तुम्हाला दाखवतो आपल्यासाठी गिफ्ट काय आले भावानो। चला तर कामं सगळे आवरून आले पडदेशी भावाने माझ्या बहिणीनो, कारण तुम्हाला जेवढी एक्साइटमेंट तेवढीच मला पण अनबॉक्सिंग करायची। तुमचा काय लय वेळ घेतला भावानो, तर डायरेक्ट अनबॉक्सिंग करायला चालू करूया आपण। चला तर भावांनी माझ्या बहिणीनो हे आहे आपलं गिफ्ट पाठवले ना। आता हे सगळं मी काढून घेतले, अनबॉक्सिंग करावले। आणि विषय काय माहिती आहे काय, ते निघण झालं तर मधून चिकटपट्टी काढलंय। आता गिफ्ट काय पाठवले की ते आपण बघूया, कारण मी सगळं अनबॉक्सिंग करून घेतला बॉक्स। आणि याची प्राइस तर काय आपल्याला माहित नाही, पण त्या ताईने सांगितले की माझा व्हिडिओमध्ये उद्देश करू नको, फक्त नाव घेऊ नको, मला काही नाही, फक्त मी तुला रक्षाबंधनचं एक माझा भाऊ म्हणून पाठवायचं म्हणून मी तुला गिफ्ट पाठवलंय असं सांगितलंय। आणि मग तिनं नाव घ्यायचं नाही म्हणून मी नाव घेत नाही आहे तिचं। पण तुम्हाला खरं सांगू का भावानो, तुमचं एवढं प्रेम बघून आहे की नाही अगदी मन भरून येते। गिफ्ट काय पाठवल्यामध्ये भावानो, हे बघा काय गिफ्ट आहे बघा। आता हे बॉक्स आहे की नाही भावानो आणि माझ्या बहिणीनो, हे बर्ड्स तुम्ही बघितलायचाच, ओपन करूया आपण। आणि नवीन काय तर अनबॉक्सिंग करायचं असले की नाही एक्साइटमेंट तर खतरनाकच असते सोडा। आणि त्यात तुमच्यासारख्या भावाने आणि बहिणीनं पाठवले म्हटलं तर काय विषयच नाही। हे नेल कटरचा असा उपयोग भावानो कोण कोण करते मला सांगा। हे राहिले याचा बॉक्स, आणि थांबा तुम्हाला दाखवतो। आता ह्याचा पण विषय तुम्हाला मी दाखवतो, सगळं अनबॉक्सिंग करून दाखवतो। हे आहेत बर्ड्स आहेत ते जे आपण वापरणार आहे, हे याच्या नंतर करतो मी। आणि बहुत एक्स्ट्रा एअर पॅक आहे त्यात, त्यामुळे कसं होते एखादा हरवलं तरी एक्स्ट्रा असं म्हणजे यात जवळजवळ मला वाटते ते 1-2 शर्ट आहेत। आणि हा आहे ह्याचा चार्जर। तर पूर्ण अनबॉक्सिंग ह्याचं झाले। आता राहिला विषय कुठला माहिती आहे काय, तर ह्याला काढायचा। आता हे कसला माहिती आहे, मला ब्लॅक कलर लय आवडते आणि तिला मी सांगितलेलं पण मला काय ब्लॅक कलरच आवडते आणि ब्लॅक कलरच पाठव म्हणून। तर चला हे खोलूया आता, चार्जिंग किती आहे काय बघूया आणि वापरून पण बघणारच आहे मी काय विषय आहे। तुम्ही याच्यावर किंमत आहे की नाही 2000 ते 2200 रुपयाची किंमत आहे आणि कंपनी तर ओरिजिनल त्यात काही विषयच नाही। अनबॉक्सिंग केले, आता हेच उघडून दाखवत थांबा तुम्हाला। हे काय पिशवी आपल्या कामाची नाही, यात एअर पॅक आहेत एक्स्ट्रा आहेत ते वापरायसाठी दिलेलं आहे। हे काय चार्जर आहे आणि विषय ओपनिंगचा। वाव, एक मिनिट भाऊ तुम्हाला दाखवतो मी, असलं जबरदस्त आहे की नाही, खतरनाक दिसायला बघा भावानो। आता तुम्हीच सांगा हे कसं दिसायला, आणि मला तर लय आवडले, कसलं जबरदस्त दिसायला बघा। हे लोक आहे खतरनाक, आणि चार्जिंग बहुतेक 30-40% चार्जिंग यात काय तर आहे। तर वापरून बघूया आपण कसं आहे काय विषय। जर भावानं कोणाला जर चांगलं म्हणजे स्वस्तात मस्त आणि हे ह्याची ऑफर पण चालू आहे वाटतं बहुतेक अमेझॉनला, तर तिनं पाठवलेली तेव्हा काहीतरी ऑफरमध्ये होते हे। आणि ह्याचा महत्त्वाचा विषय काय, चार्जिंग काय माहिती आहे काय, 10 मिनिटं चार्जिंग केला की जवळजवळ 180 मिनिटं जातात, म्हणजे 3 तास जाते 10 मिनिटं चार्जिंगला। 3 तास आपण 2 तास धरूया, कारण नॉर्मल क्वालिटी कसं असते 3 तास देतात त्यांनी, पण 1.5 तास 1-1.5 तासाच्या आसपास जाते। 10 मिनिटात 1.5 तास म्हणजे लईच झालं। दुसरं म्हणजे IPX फ्लॅश अँड स्वीट रेसिस्टंट, म्हणजे असं बारीक पावसात 3 घातला जरा पाणी बिनी लागलं तरी पण चालते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय मध्ये यात 32 dB नॉईज कॅन्सलेशन याला, आणि नॉईज कॅन्सलेशन असल्यामुळे कसं होते माहिती आहे काय, आपण गाडीवरती नसताना ते साईडचं नॉईज कॅन्सलेशन एवढं भारी येते की नाही। आणि ते मोस्टली कसं होते बर्ड्स आपण वापरतो की त्यांना नॉईज कॅन्सलेशन नसल्यामुळं फोन आला की बूम त्याच्यावर बोलायचं, त्यांनी जास्त जोर नॉईज कॅन्सलेशनवर ठेवला आहे। आणि त्यामुळे हे कॉलिंगला वापरायला पण तुम्हाला चांगला आहे, आणि ब्लॉगिंग करताना पण घातला तरी चालते। याचं साऊंड क्वालिटी रेकॉर्डिंग पण आहे, सगळं आहे भावानो। त्यामुळे तुम्हाला जर वापरायचं असलं तर तुम्ही पण हे वापरू शकताय। हे मॉडेल आहे भावानो ह्याचं, आणि स्क्रीनशॉट मारून घ्या। तुम्हाला मागवायचं असलं अमेझॉनवर याची ऑफर चालू आहे सध्या,
स्वस्तात मस्त मॉडेल काय माहिती आहे, बोट एअरड्रॉप 280 ANC. आणि जर वापरायचं असलं तर तुम्हाला एकदम बेस्ट क्वालिटी आहे, ब्लॉगिंगसाठी पण चांगला आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला कॉलिंगवर कॉलला बोलायचं असलं तर त्याची बॅटरी बॅकअप पण भरपूर दिला आहे. जवळजवळ 60 ते 65 तास असं त्याचे बॅटरी बॅकअप आहे कंटिन्युटी. आणि 10 मिनिटे चार्जिंगला याने दिला आहे, 180 मिनिट प्लेबॅक टायमिंग आहे याचा. आणि दुसरी गोष्ट काय, हां अनेक महत्त्वाची गोष्ट आहे, कॉलिंगला ज्यावेळेला तुम्ही वापरताय की नाही तुम्हाला वापरून दाखवतो मी. आता राईट साईडची कुठलाही हे राईट साईड आहे, हे याची क्वालिटी बघा भावानो कसं आहे, एक नंबर क्वालिटी आहे. आणि तुम्हाला दिसते का नाही व्यवस्थित मला माहीत नाही आता, पण आपला कॅमेरा आधीच घंटे आहे. आणि जे ज्यावेळेला तुम्ही वापरताय, आता मी ब्लॉगिंग करताना हे वापरालोय आणि कसं होते पडत पण नाही. आणि किती जरी यूज केला तरी याला काय म्हणजे असं फरक पण पडत नाही, पाणी बिनी पडलं तरी पण चालते. आणि भरपूर बॅटरी बॅक आहे याचा. आणि बोट कंपनी ती काय ब्रँडेडच आहे, त्यामुळे काही विषय नाही. तुम्हाला पण वापरायचं असलं तर तुम्ही वापरू शकताय, एक नंबर आहे. आणि कम्फर्टेबल आहे कानात बसायला पण. आणि त्या संघटनेने जवळजवळ मला वाटते किती आहेत माहिती आहे काय, 3 काय तर त्यांनी एअरपॅकचं सेट दिल्यात. आणि बहुतेक थांबा दाखवतो तुम्हाला मी, एक मिनिटं. एक सेट आहे, 3चा यांचा सेट आहे, हे पण दिला आहे त्यांनी, एक्स्ट्रा आहे द्यायची. म्हणजे जर हरवलं तर तुम्ही हे पण काढून परत वापरू शकता. चार्जिंग डाटा केबल काय त्यांची नॉर्मलच आहे, ती काय नाही दाखवलं चालत्या. आणि याची पिन फक्त यालाच बसते, कारण आपला सी टाईप चार्जर बहुतेक याला बसत असेल किंवा नाही, बहुतेक हां आपला सी टाईप पण बसतो याला, त्यामुळे काय विषय नाही. आणि कॅरी करायला पण काय याला एवढं काय भारी नाही की असं की वजन नाही, आपण खिशात ठेवून कुठं पण घेऊन जाऊ शकते. आणि एकदम कम्फर्टेबल आहे, साऊंड क्वालिटी पण बेस्ट आहे. मी काल वापरून पण बघितले, आणल्या अनबॉक्सिंग केलेलं. तर एवढाच होता भावना आजचा व्हिडिओ. आणि ठेवतो मी आपलं गिफ्ट आजचं झाकून ठेवतो. आणि चला तर मग एवढाच होता व्हिडिओ. आणि ह्या ताईचं खूप खूप मनापासून आभार, कारण मला याची गरज पण होती. आणि तिनं पाठवले आपल्याला विचारून काय पाहिजे तुला म्हणून. रक्षाबंधनचं गिफ्ट पण झालं आणि सगळंच झालं. तर त्या ताईचा आभार मानण्यासाठी हा व्हिडिओ केला. अनबॉक्सिंग पण आपला ब्लॉगिंगमध्ये पण हा व्हिडिओ झाला. खूप खूप ताईचा आभार. आणि चला आपण इथं संपूया व्हिडिओ आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.